नागपूरच्या पारडी परिसरात शिवनगरमध्ये बिबट फक्त दिसलाच नव्हता तर 7 जणांना जखमी केलं होतं आणि त्याच्यानंतर नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये बिबट दिसत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सध्या आम्ही नागपूरच्या पारडी परिसराच्याही समोर जो पावनगाव आहे त्या ठिकाणी आहोत। पावनगावमध्ये शुक्ला लॉन जवळ रिवानगर नावाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेस बिबट दिसल्याची माहिती समोर आलेली आहे। आपका नाम क्या है? धर्मवीर सिंह ठाकुर। धर्मवीर सिंह जी, आज दोपहर को आपने आपके परिवार ने यहाँ पे क्या देखा? मैंने जब मैं अंदर गया था तो मेरी लड़की बाहर आई तो उसने मैंने चीता देखते हुए आवाज़ दी, पापा बोला जल्दी से आओ, बोला बाहर में चीता तेंदुआ गया बोला। तो जैसे ही मैं आया तो जब तक वो निकल चुका था बोला। कितने बजे की बात है? 2 बजे के लगभग की बात है सर। बेटा, आपने ही देखा था तेंदुआ को? क्या देखा था? तेंदुआ था, वो जा रहा था तभी देखी थी मैंने। किस जगह पे? ये जहाँ पे धान कटे ना वहाँ पे देखी थी। तो ये आपके घर से पास में ही था? हाँ, तो आपने सही में तेंदुआ देखा या कोई अन्य जानवर था? उसके शरीर पे ठिपके ठिपके जैसे रहते हैं वैसा था? कैसा था? वो तेंदुआ ही था, मेरे को पता है। उसमें ब्लैक ब्लैक थप वो रहते हैं। हाँ, इसलिए वो तेंदुआ ही था। आपको दिखा? हाँ, आपने जब ये आपकी बेटी ने जानकारी दी या आपके परिवार के लोगों ने देखा, उसके बाद आपने क्या किया है? फॉरेस्ट विभाग को, पुलिस को, किसको जानकारी दी और उनकी तरफ से क्या रिस्पांस मिला? वो लोग आए थे और फॉरेस्ट वाले अभी बोला कि हम कल आएंगे। मैं दूसरी जगह पर थोड़ा सा टीम है बोला, अभी तो टाइम नहीं मिल रहा पा रहा, बोला कल सवेरे आएंगे बोला। हम लोग जब यहाँ पहुँचे तो आप लोग दरवाजा बंद करके अंदर थे, क्या डर लग रहा है? डर तो इसमें है, डर तो क्या है, बच्चे छोटे छोटे थे, अम्मी छोटे छोटे, कहाँ जाएंगे, जंगल जैसा एरिया है। रोज आप लोग इस समय तक अंदर बंद हो जाते हैं या आज ही ऐसा? आज के दिन की बात है, आज के दिन की बात है, क्योंकि अभी कल से अपन देख रहे हैं ना पूरा ये माल वगैरह, तो अब तो दहशत फैल गई है बोला। अब दिखा है अपने घर के सामने में तो और ज़्यादा दिक्कत जा रही है बस। कसं पूर्ण वातावरण या वस्तीमध्ये झालेलं आहे जेव्हापासून ही माहिती समोर आली आहे की बिबट या भागामध्ये फिरत आहे? ज्याप्रमाणे आता मधामध्ये भांडेवाडीमध्ये पण आला होता आणि आता अंबेनगर पार्टीमध्ये पण आपण चर्चा ऐकलीच, तसं आता त्याच्यानंतर मग आता इकडे आपल्या पवनगाव रिवानगरमध्ये पण आज दुपारी जशा ह्या मुलींनी म्हटलं 2 वाजता तिला दिसला म्हणून, तर आमचे पण मुलं लहान लहानच आहे। आम्ही सहज 9-10 वाजेपर्यंत असे बाहेर बसतो, गप्पा करतो, पण आज थोडंसं अशी भीती वाटत होती की नाही लहान मुलं आहे, बाहेर निघतील, त्यांना काही कमी जास्त होणार, आम्हाला पण होणार, आणि 6-7 जणांना त्यांनी जखमी पण केलं आहे म्हणून असं ऐकण्यात आलं। तर म्हटलं आता लवकरात लवकर दार बंद करावं आणि आपल्या घरी आराम करावं म्हटलं। आम्ही तुमच्या घराजवळ आलो तर संध्याकाळनंतर लगेच दार बंद झालेलं? हो, आम्ही 5-5:30लाच दार बंद करून दिले। भीती तर राहणारच ना सर, लहान लहान मुलं आहेत आम्हाला। तुम्ही काय करता? मी सर ट्रान्सपोर्टमध्ये गाडी चालवतो, माझ्या घरीतून 200 मीटरवरच आहे, आणि हे कसं थोडंसं उघडं परिसर आहे ना, शेतीची जागा आहे, त्याला लपायला पुन्हा खूप सारी म्हणजे अशी जागा आहे, आरामात तो लपू शकतो आणि हल्ला पण करू शकतो। तुमची काय माहिती आहे किंवा वातावरण कसं झालंय गेल्या 2-3 दिवस? भवानी मंदिर पाशी गेट म्हणजे भवानी मंदिर पाशी जो आहे ना, तिथं माझा मुलगा राहतो। त्याने फोन केला मला की कधी बी येऊ शकतो, तर तो आज मला याने सांगितलं, तसंच मी दरवाजा बंद केला। मी मिस्त्री काम करतो। तुम्ही कुठं राहता? हे माझ्या घरचे समोरचं आहे। तुम्ही संध्याकाळी किती वाजता घराच्या आतमध्ये होऊन गेले? मी आज तर थोडासा म्हणजे इस्तो पेटवला आणि बसलो बाहेर, माझे घरवाले कोणीच नाही, मी एकटाच आहे आता सध्या। भीती वाटते? अजी बहुत, इस्तो पेटवला आणि बसलो। म्हणजे शेकोटी पेटवून बसले, आगीपासून तो दूर राहतो म्हणून आग हे केली? हा हो, आग पेटवली ने बसलो आणि आता बस जेवण खाल्लं, झोपलो। काकाजी, तुम्ही या भागामध्ये किती वर्षापासून राहता? मेरे को तो है कि 35 साल यहाँ पर। पिछले 35 साल से आप अगर यहाँ रह रहे हैं तो 35 साल में कभी तेंदुए के कारण इस इलाके में ऐसा डर का माहौल बना था क्या? नहीं, कभी नहीं दिखा, पहली बार दिखा है बच्चे लोगों ने। मैं तो वो ताजबाग में काम कर रहा था, लड़के ने फ़ोन किया, पापा ऐसी तेंदुआ दिखा, भाग के आओ। जही मैं यहाँ से भाग के आया हूँ। इसके पहले कभी इस इलाके में ऐसा डर नहीं दिखा। तो कहाँ से, बाहर से आया है? ये पता नहीं कहाँ से, मैं तो वहाँ काम कर रहा ताजबाग में। ताजबाग में से काम करके मैं आया, आज फ़ोन किया बच्चे ने, तो इसलिए मैं दौड़ के आया हूँ। तुमची काय माहिती आहे? तुम्ही कुठं काम करता आणि तुमची काय? मी शुक्ला लॉनमध्ये ड्युटी करतो, पण जशी माहिती झाली आपल्याला काही इथे तेंदुआ आला आहे म्हणून, तर कसं लहान लहान मुलेबाले आहे इकडे, तर आपण असं वाटलं का नाही बाबा त्याला सिक्युरिटी काही पाहिजे, साईन काढी नाही तर वाचवी,
आहे का नाही. कारण का इथे जनवय बहुत आहे ना. त्याला पाणी बी भेटून जाते इथं. दुसरी गोष्ट असं आहे का वाघही आहे, कुत्रे आहे का नाही. काही जनावर आहे इथं, बकऱ्या बुकऱ्या. तर कसं काय त्याच्यात लालचमध्ये तो इथं नाही येऊन जाईन कोणाच्या घरी लपाले, आहे का नाही. तर तसं माझ्या म्हणणं आहे का त्याला आपण ताबडतोब अगर काही केले तर आपल्याला कसं सिक्युरिटी भेटून जाते त्याच्या. तर या कुटुंबाने इथूनच जवळच आता रात्रीचा किर्र अंधार या संपूर्ण परिसरामध्ये, त्यामुळे समोरचा भाग फारसा लक्षात येणार नाही. मात्र जवळपास इथून जिथून आम्ही उभे आहोत तिथून एक 100 ते 150 मीटर अंतरावर एक नाला आहे आणि तिथून नाला जो वाहतो तिथून बिबटला जाताना पाहिल्याचा दावा जो आहे तो केला जात आहे. आणि जेव्हा या कुटुंबाने या ठिकाणी बिबटला पाहिला त्याच्यानंतर ती संपूर्ण बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी आहे संपूर्ण परिसरामध्ये पसरली आहे आणि त्याच्यानंतर भीतीचं वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत बाहेर बसणारे आणि कुटुंबियांसोबत गप्पा मारणारे जे लोक आहेत आज लवकरच ते सगळे घराच्या आतमध्ये झाले आणि त्यामुळे नक्कीच वन विभागाने या ठिकाणी येऊन बिबटला शोधण्याची आणि इथले जे नागरिक आहेत स्थानिक त्यांना दिलासा देण्याची, त्यांना हिंमत देण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, पावनगाव, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.